गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या चॅप्टरमध्ये आपण पी एन जंक्शन डायोड कशाला म्हणतात आणि पी आणि एन जंक्शन नेमकं काय असतं इथपर्यंत आपण बघितलं होतं. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला पी टाईप सेमीकंडक्टर कसा तयार झाला आणि एन टाईप सेमीकंडक्टर कसा तयार झाला याबद्दल थोडंसं डिस्क्रिप्शन सांगितलेलं होतं. पी टाईप तयार होण्यासाठी आपण टेट्राव्हॅलंट मटेरियलमध्ये जे की जर्मेनियम किंवा सिलिकॉन असतं त्याच्यामध्ये आपण कोणता मटेरियल टाकतो, एक तर ट्रायव्हॅलंट टाकतो. आणि एन टाईप सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी आपण टेट्राव्हॅलंट मटेरियलमध्ये पेंटाव्हॅलंट मटेरियल टाकतो आणि त्याच्यापासून पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतात. हे दोघंही जे आहेत हे आहेत एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर्सचे टाईप, ठीक आहे ना. आणि दुसरी टाईप असते आपल्याकडे इंट्रेन्सिक. मग एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये पी टाईप आणि एन टाईप तयार झाला होता. ह्या पी आणि एनला आपण जेव्हा जोडलं होतं तेव्हा त्याच्यापासून तयार झालेला होता पी एन जंक्शन. त्याच्यापासून काय तयार झालेला होता? पी एन जंक्शन. तुम्हाला आठवत असेल की त्या ठिकाणी पी टाईप आणि एन टाईप, थोडंसं मी तुम्हाला रिवाईज करून देतो की या ठिकाणी पी एन जंक्शन कसा तयार झाला होता. आपण जो मटेरियल घेतला होता त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला जो टाईप होता हा होता पी टाईप. ह्याच्यामध्ये मध्ये जंक्शन होता. या ठिकाणी सगळे होल्स होते. होल्स म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स असतात, आठवण्याचा प्रयत्न करा. आणि इकडे काय होते? सगळे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉनचं डिफ्युजन झाल्यामुळे ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आयन्स तयार झाले होते आणि या ठिकाणी निगेटिव्ह आयन्स तयार झाले होते. आणि ह्या आयन्समुळे या ठिकाणी एक व्होल्टेज डेव्हलप झालं होतं. त्या व्होल्टेजला आपण नाव दिलं होतं जंक्शन व्होल्टेज. काय नाव दिलं होतं? जंक्शन व्होल्टेज. याला बॅरियर पोटेन्शियल, कट इन पोटेन्शियल, बिल्ट इन पोटेन्शियल, बॅरियर व्होल्टेज असे वेगवेगळ्या प्रकारचे नाव आपण दिले होते. जो पॉझिटिव्ह टर्मिनल असतो पी एन जंक्शनचा त्याला आपण ॲनोड नाव देतो, ठीक आहे. आणि हा कसा असतो? पॉझिटिव्ह. जो निगेटिव्ह टर्मिनल असतो पी एन जंक्शनचा त्याला आपण कॅथोड नाव देतो आणि हा कसा असतो? निगेटिव्ह. समजतंय तुम्हाला? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असलेला ॲनोड आणि कॅथोड असलेला या ठिकाणी पी एन जंक्शन तयार झालेलं आहे. आणि ह्या जंक्शनला किंवा ह्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण म्हणतो पी एन जंक्शन डायोड. पी एन जंक्शन डायोड कशी असते? नक्की गुगलवरती ओपन करा, UC ब्राउझरवरती टाका गुगलमध्ये की इमेजेस ऑफ पी एन जंक्शन डायोड, तुम्हाला बघायला भेटतील, ठीक आहे. इमेजेसमध्ये क्लिक करा मोठमोठ्या प्रकारच्या. ते ब्लॅक कलरची एक डायोड असते. त्याच्यावरती ब्लॅक कलरच्या डायोडमध्ये अशी डायोड असते बघा, ती तुम्हाला दिसेल. आणि अशा सिल्वर कलरचे त्याला रॉड जोडलेले असतात. इथे एक सिल्वर कलरची पट्टी असते. सिल्वर कलरची जी पट्टी आहे ती त्या डायोडचा कॅथोड इंडिकेट करते आणि बाकीचा जो ब्लॅक कलरचा पार्ट आहे तो असतो त्या डायोडचा ॲनोड. काय असतो? डायोडचा ॲनोड. मग पी एन जंक्शन डायोड तयार झाल्यानंतर हिचा वापर करतात तो करतात रेक्टिफिकेशनसाठी. सगळ्यात महत्त्वाचा वापर जो आहे तो कशासाठी करतात? रेक्टिफिकेशनसाठी. आता रेक्टिफिकेशन म्हणजे काय? अजून ह्या पी एन जंक्शनचा डायोड ट्रान्झिस्टर बनवण्यासाठी करतात. ट्रान्झिस्टर मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या काय आपल्या मेमरी बनतात सगळ्या ह्या कशापासून बनतात? ह्या बनतात सेमीकंडक्टर्सपासून. आणि सेमीकंडक्टर्समध्ये मग पी एन जंक्शन तयार झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतात? ट्रान्झिस्टर्स तयार होतात. एनिवेज रेक्टिफिकेशन बघण्यासाठी आधी तुम्हाला माहिती आहे 10वीमध्ये तुम्ही शिकलेला आहात की आपल्या घरामध्ये दोन प्रकारचे इलेक्ट्रिसिटी असतात. एक असतं अल्टरनेटिंग करंट आणि एक असतं डायरेक्ट करंट. अल्टरनेटिंग करंट सगळ्या ठिकाणी चालत नाही, तुम्हाला माहिती आहे. अल्टरनेटिंग करंट हा फक्त फॅन, AC, कूलर्स, रेफ्रिजरेटर्स, तुमची प्रेस, शेगडी अशा गोष्टींनाच अल्टरनेटिंग करंट चालतो. तुम्ही म्हणाल सर टीव्हीला अल्टरनेटिंग करंट चालत नाही, मोबाईलला अल्टरनेटिंग करंट चालत नाही, ठीक आहे. अल्टरनेटिंग करंट त्यांना DC करंट लागतो. आधी आपण त्याचं जरी आपल्या घरामध्ये जो सप्लाय असतो तो AC असतो. आपण मोबाईलच्या चार्जिंगची पिन जी आहे ती AC मध्ये टाकतो, पण ते जे ॲडॅप्टर असतं त्याच्या आतमध्ये असतो रेक्टिफायर. काय असतो? रेक्टिफायर. म्हणजे तो ACचं रूपांतर DC मध्ये करतो. म्हणजे मोबाईलची जी बॅटरी आहे ती चालते DCवर. बरं, आता DC आणि AC ओळखायचं कसं, समजायचं कसं? बघा, ज्याला प्लस आणि मायनस हे जे दोन आपले जे टर्मिनल्स असतात बॅटरीचे हे फिक्स लागतात, म्हणजे बदलून चालत नाही, ते असतात DC. ते सगळे काय असतात? DC. जसं की मोबाईलच्या बॅटरीचे प्लस आणि मायनस फिक्स असतात, ठीक आहे ना. तर त्याचे टर्मिनल्स बदलून चालत नाही. आपला जो फॅन आहे घरातला त्याचे टर्मिनल्स उलटे जरी टाकले तरी तो फिरतो. पाण्याची जी मोटर आहे सिंगल फेसची, बरं का, सिंगल फेसची पाण्याची मोटर त्याचे सुद्धा टर्मिनल्स बदलले तर चालतात. ACचे सुद्धा टर्मिनल्स बदलले तर चालतात. शेगडीचे सुद्धा टर्मिनल्स बदलले तर चालतात. जो आपला पिवळा बल्ब आहे त्याचे सुद्धा टर्मिनल्स बदलले तर चालतात. बल्ब हा AC वर चालतो, ट्यूबलाईट सुद्धा AC वर चालते. पण इन्व्हर्टरची बॅटरी असेल, कारची बॅटरी असेल, मोबाईलची बॅटरी असेल, यांना DC लागते. रिमोट कंट्रोल DC वर चालतो. TV सुद्धा आतमध्ये DC वर चालतो. जरी आपण वायर AC मध्ये जोडत असतो तरी आतमध्ये त्याचं रूपांतर DC मध्ये होतं, ठीक आहे. समजतंय तुम्हाला? बरेचसे उदाहरणं आहेत की जे DC वरती चालतात. मुलांचे जे छोटे खेळण्याच्या कार्स असतात, रोबोट्स असतात, हेलिकॉप्टर्स जे बनवतात खेळण्यामधले, ते सगळे कशावरती चालतात? DC वरती. मग आता काही जे महत्त्वाच्या आहेत गोष्टी त्या DC वर चालतात आणि काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या AC वर चालतात. DC ही डायरेक्ट करू शकतो आपण, DC डायरेक्टही तयार करू शकतो, पण ACचं रूपांतर DC मध्ये आपण करतो.
आपल्या घरामध्ये मग जिथे जिथे डीसीचं आपल्याला गरज आहे त्या ठिकाणी आपण एसीचं रूपांतर डीसीमध्ये करतो. मग एसीचं रूपांतर डीसीमध्ये करण्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी वापरायचे रेक्टिफायर. काय वापरायचे? रेक्टिफायर्स. ठीक आहे ना. रेक्टिफायर वापरले जातात डायोडचे वापरून. रेक्टिफायर कशापासून बनतात? डायोडचे वापरून. मग बरं, तुम्हाला एसी आणि डीसी हे नावं जरी ऐकलेले असेल पण ह्या दोघांमध्ये फरक काय आहे हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. बघा, आपण नेहमी एक्स ॲक्सिसवर टाईम इंडिकेट करत असतो. एक्स ॲक्सिसवर टाईम इंडिकेट करत असतो आणि वाय ॲक्सिसवर व्होल्टेज इंडिकेट करत असतो. जर का तुम्ही एसीबद्दल बोलत असेल, जसा जसा तुमचा टाईम वाढत चालतो, इथं 0 सेकंद असतो, ठीक आहे ना, जसं जसं इथे तुमचा टाईम वाढत चालतो तसं तसं तुमचं बघा 0 to T टाईम पिरियड टी असेल तर आपण टी घेऊया, याचे 4 भाग करूया. टीचे जर 4 भाग केले तर किती होतील? पहिला भाग किती होईल? T/4. दुसरा भाग किती होईल? ठीक आहे, याला अजून जर 2 ने डिवाइड केलं तर ठीक आहे, T/4 + T/4 किती झाले? 2T/4 म्हणजे T/2. म्हणजे पहिला भाग जर या ठिकाणी T/4 असेल तर त्याच्या पुढचा काय असेल? T/2. तिसरा काय असेल? 3T/4 असेल आणि चौथा असेल T. म्हणजे एका टाइम पिरियडचे आपण 4 भाग केले, 1 2 3 4. तुमचं जे एसीचं व्होल्टेज आहे हे टाईमनुसार याची व्हॅल्यू वाढत चालते. ठीक आहे, परत ते एका ठिकाणी 0 येतं, परत याची डायरेक्शन चेंज होते आणि परत याची व्हॅल्यू निगेटिव्ह साईडला वाढत चालते. म्हणजे तुमच्या घरामध्ये हे जे 3 पिनचं सॉकेट असतं ना, याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे हा ग्राउंडला जोडलेला असतो. हा पॉईंट जो आहे हा न्यूट्रलला जोडलेला असतो आणि हा जो पॉईंट आहे एक हा फेजला जोडलेला असतो. आपल्या पोल्सवरती 3 फेज लाईन आलेली असते, त्याच्यापैकी घरामध्ये एक फेज घेतात. ठीक आहे ना. तर एक पॉईंट हा फेजला जोडलेला असतो, एक पॉईंट हा न्यूट्रलला जोडलेला असतो आणि याच्यापैकी एक पॉईंट हा ग्राउंडला म्हणजे जमिनीमध्ये जोडलेला असतो. ठीक आहे ना. याचं इम्पॉर्टन्स असतं की कोणत्याही एखाद्या मेटलच्या बॉडीमध्ये करंट आला असेल तर हा करंट ग्राउंडला चालला जातो आणि आपल्या बॉडीला करंट लागत नाही. म्हणून घरामध्ये ग्राउंडचं कनेक्शन प्रॉपर केलेलं असणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जो आहे करंट हा असतो अल्टरनेटिंग करंट. हा अल्टरनेटिंग करंट प्रत्येक मोमेंटला त्याची डायरेक्शन बदलत राहतो. म्हणजे याची डायग्राम अशी असते. दिस इज द ग्राफ ऑफ एसी. अशा प्रकारे एसीला आपण दाखवतो. आणि जर मॅथमॅटिक्समध्ये गेला तुम्ही तर ही आहे मॅथमॅटिक्समधली साईन वेव्ह. व्हॉट इज दिस? दिस इज द साईन वेव्ह इन मॅथमॅटिक्स. हा पॉझिटिव्ह टर्मिनल, याला ही जी आहे याला म्हणतात पॉझिटिव्ह सायकल, याला म्हणतात निगेटिव्ह सायकल. दिस इज पॉझिटिव्ह सायकल, दिस इज निगेटिव्ह सायकल. पॉझिटिव्ह सायकल म्हणजे पहिले करंट तुमचा प्लस टू मायनस जातो, म्हणजे असा जातो, जे तुमचं जे जनरेटर असतं ना त्याच्यामधनं. निगेटिव्ह सायकल म्हणजे हा करंट आधी असा गेला होता, आता त्याची डायरेक्शन चेंज होते, तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह येतो. ठीक आहे. नंतर परत पॉझिटिव्ह सायकल येते, म्हणजे परत याची डायरेक्शन चेंज होते, म्हणजे हा करंट पुढच्या मोमेंटला असा फ्लो व्हायला लागतो. समजतंय तुम्हाला? आणि घरामध्ये ह्या एसीची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज. आपल्या भारतामध्ये एसीची फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्ज. USA, अमेरिका किंवा काही स्टँडर्ड कंट्रीजमध्ये जी इलेक्ट्रिसिटी तयार करतात त्याच्यामध्ये एसीची फ्रिक्वेन्सी असते 60 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय माहिती असेल तुम्हाला? नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद. एका सेकंदामध्ये ह्या जेवढ्या काही सायकल्स या ठिकाणी होतात त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे ना. समजा दिस इज 1 सायकल. सपोज 1 सेकंद किती सायकल्स होत आहेत? 1 2 3 4. मग एका सेकंदामध्ये 4 सायकल म्हणजे हाऊ मच फ्रिक्वेन्सी? 4 हर्ट्ज. इथे बरं का घरामध्ये जे असतं हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं. घरामध्ये 1 2 3 4 शेवटची 50 अशा एका सेकंदामध्ये किती सायकल होतात? 50. म्हणजे 50 वेळा हा डायरेक्शन बदलतो. किती वेळा? 50 वेळा. समजतंय तुम्हाला? एका सेकंदामध्ये 50 सायकल्स असतात. म्हणजे आपल्या घरामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती असते? 50 हर्ट्ज. किती असते? 50 हर्ट्ज. समजतंय तुम्हाला? अशा पद्धतीने दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ एसी. आणि डीसी मध्ये काय फरक आहे? डीसीचे 2 टर्मिनल्स फिक्स असतात. म्हणजे तुमची बॅटरी घ्या, बॅटरीला तुम्हाला माहिती आहे 2च टर्मिनल असतात, एक असतो प्लस आणि दुसरा काय असतो? मायनस. म्हणजे तुम्ही जर याचा ग्राफ प्लॉट केला ना तर याचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं. समजा ही 12 व्होल्टची जर का बॅटरी असेल या ठिकाणी, आणि इकडे जर का तुम्ही टाइम प्लॉट केला आणि इकडे जर का व्होल्टेज प्लॉट केले आणि याचं जर व्होल्टेज 12 असेल तर हे समजा 0. ओके. काही थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता कॅमेऱ्यामध्ये. ठीक आहे, आता तो सॉर्ट आउट झाला आहे. तर मी तुम्हाला काय इंट्रोड्यूस केलं की एसी आणि डीसी मधला डिफरन्स काय असतो. तर एसी आपण काय सांगतो की अल्टरनेटिंग करंट, म्हणजे हा प्रत्येक अल्टरनेट काय म्हणतात त्याला? प्लस नंतर मायनस, मायनस नंतर प्लस, प्लस नंतर मायनस. म्हणजे हे अल्टरनेटली येतात. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की पहिला, पहिला झाला की दुसरा, एकानंतर एक. म्हणून यांना आपण काय म्हणतो? अल्टरनेट. आणि डायरेक्ट म्हणजे हा स्ट्रेट असतो. हा कसा असतो? स्ट्रेट. म्हणून याला आपण काय म्हणतो? डायरेक्ट करंट. याला आपण कोणता करंट म्हणतो? डायरेक्ट करंट. लक्षात घ्या. हा आहे एसी आणि डीसी मधला डिफरन्स. मग
डायरेक्ट करंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट करंट हा असतो युनिडायरेक्शनल. डायरेक्ट करंटला आपण दुसऱ्या पद्धतीने कोणता करंट म्हणू शकतो, याला आपण म्हणू शकतो युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल याचा अर्थ काय रे, फक्त प्लस टू मायनस, फक्त हा कसा जाणार प्लस टू मायनस. आणि एसीला काय म्हणायचं मग, एसी करंटला आपण अजून एक नाव देतो, दॅट इज द बाय डायरेक्शनल. एसी करंटला ओळखण्याची अजून एक पद्धत आहे, याला म्हणतो आपण बाय डायरेक्शनल. म्हणजे हा कसा जातो, प्लस टू मायनस जातो, परत मायनस टू प्लस, प्लस टू मायनस, मायनस टू प्लस, प्लस टू मायनस, मायनस टू प्लस, प्लस टू मायनस, मायनस टू प्लस. दॅट्स वाय इट इज नेम्ड एज बाय डायरेक्शनल. म्हणून याला काय म्हणतो आपण बाय डायरेक्शनल. आणि याला आपण काय म्हणतो युनिडायरेक्शनल, जो फक्त एकाच डायरेक्शनने फ्लो होतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. समजतंय तुम्हाला. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन एसी अँड डीसी. मग एसी अँड डीसीचा डिफरन्स समजल्यानंतर यांना कन्वर्ट कसं करतात आपल्याला ते आज बघणं महत्त्वाचं आहे. मग आता रेक्टिफिकेशन म्हणजे काय बघा, मी रेक्टिफायर बोलत होतो ना. तर रेक्टिफिकेशन म्हणजे एसीला डीसीमध्ये कन्वर्ट करण्याची जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला म्हणतात रेक्टिफिकेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेक्टिफिकेशन, बघा हे डेफिनेशन लिहून घ्यायचे आहे तुम्हाला. वन इज द रेक्टिफिकेशन. शॉर्टकटमध्ये लिहितो डेफिनेशन, तुम्ही पूर्ण लिहायची. द प्रोसेस ऑफ रेक्टिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ कन्वर्शन ऑफ AC टू DC. द प्रोसेस ऑफ कन्वर्शन ऑफ AC टू DC. एसीला DC मध्ये रूपांतर करण्याच्या ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो रेक्टिफिकेशन. आणि जो ही प्रोसेस करतो, जो डिव्हाइस, जे उपकरण म्हणजे आपले जे डायोड आहे, त्याला म्हणतात रेक्टिफायर. त्याला काय म्हणतात रेक्टिफायर. रेक्टिफायर म्हणजे काय, विच कन्वर्ट्स. विच म्हणजे काय, जो. इथे काय द प्रोसेस विच कन्वर्ट्स. रेक्टिफायर मीन्स विच कन्वर्ट्स AC टू DC. जो करतो त्याला म्हणायचं रेक्टिफायर आणि त्या प्रोसेसला म्हणायचं रेक्टिफिकेशन. समजलं असेल तुम्हाला, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. रेक्टिफायरचे बेसिकली तुमच्या बोर्डच्या सिलेबसमध्ये दोनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण अजून मी तुम्हाला एक ॲडिशनल शिकवणार आहे. रेक्टिफायरमध्ये तुमच्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये एक बेसिकली जो आहे, पहिला जो आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, याला आपण HWR सुद्धा म्हणू शकतो, हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि दुसरा जो आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. दुसरा जो आहे फुल वेव्ह रेक्टिफायर, याला आपण FWR सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ HWR, हाफ वेव्ह रेक्टिफायर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ FWR, फुल वेव्ह रेक्टिफायर. समजते तुम्हाला. तर एक टाईप आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, दुसरी आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. अजून एक सुद्धा रेक्टिफायर असतो जो तुम्हाला JEE किंवा नीटच्या एक्झाममध्ये त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे ना. एक आहे ब्रिज रेक्टिफायर, एक आहे ब्रिज रेक्टिफायर. हा ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला या चॅप्टरमध्ये इंट्रोड्यूस करणार आहे. तर याच्यावरती प्रश्न तयार होतात बरं का. एक्सप्लेन हाफ वेव्ह रेक्टिफायर, एक्सप्लेन फुल वेव्ह रेक्टिफायर. हा येत नाही, बोर्डमध्ये येत नाही, पण तुमच्या MCQसाठी हा तुम्हाला महत्त्वाचा आहे. तर हे मात्र तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, याच्या नोट्स काढा नंतर व्हिडिओ पॉज करून. तर सगळा जो आता आपण जो टॉपिक घेणार आहोत तो आहे एक्सप्लेन हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे ना, किंवा एक्सप्लेन द वर्किंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. मग असा जेव्हा बोर्डमध्ये प्रश्न येतो तेव्हा काय लिहायचं त्याच्यामध्ये, तो प्रश्न कसा असतो, त्याचं काय सोल्युशन आहे. क्वेश्चन जो आहे तुमचा एक्सप्लेन हाफ वेव्ह रेक्टिफायर. याला हाफ का म्हणलं असेल बरं, कारण हा फक्त हाफ वेव्ह बाहेर पास करतो, म्हणून याला म्हणतात हाफ वेव्ह रेक्टिफायर. म्हणून याला आपण काय म्हणतो हाफ वेव्ह रेक्टिफायर. समजते तुम्हाला. ठीक आहे ना. बरं ठीक आहे, मी आता डायरेक्ट डायग्राम काढतो या ठिकाणी. तुम्ही सुद्धा नंतर ही व्हिडिओ पॉज करून डायग्राम काढायची आहे, तुम्हाला समजून घ्या व्यवस्थित. हाफ वेव्ह रेक्टिफायर काढताना सगळ्यात पहिले एक गोष्ट ध्यानात ठेवा की एक ट्रान्सफॉर्मर असतो जो हाय व्होल्टेजचं रूपांतर लो व्होल्टेजमध्ये करतो. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ह्या खरं म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा पार्ट आहे, पण थोडंसं इंट्रोडक्शन याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला देतो. सगळ्यात पहिले तुमच्या घरामधलं जे सॉकेट आहे ना, तुम्हाला समजा हे असतं 240 व्होल्ट. याचे स्टँडर्ड व्होल्टेज किती असतात 240 व्होल्ट. पण तुम्हाला मोबाईलला व्होल्टेज जोडायचे समजा, तर हे 240 व्होल्टचे हा कन्वर्ट करतो 9 व्होल्ट AC मध्ये. सध्या हे सुद्धा कोणते आहे 240 व्होल्ट AC, 240 व्होल्ट AC, आणि त्याचं रूपांतर करायचं आहे आपल्याला 9 व्होल्ट AC मध्ये. मग काय करतात, ह्या ट्रान्सफॉर्मरला एक प्रायमरी कॉईल असते, प्रायमरी कॉइल्स असते. याच्यापैकी हे जे 2 पॉईंट्स आहेत हे याला जोडावे लागतात. समजलं तुम्हाला. म्हणजे आता AC कोणाला दिली, सगळ्यात पहिले ट्रान्सफॉर्मरला. ट्रान्सफॉर्मरच्या बाहेर जी कॉईल असते, जे आउटपुट व्होल्टेजची कॉईल म्हणतात त्याला, ठीक आहे, याला म्हणतात सेकंडरी कॉईल. ही जी आहे दिस कॉईल इज कॉल्ड ॲज
प्रायमरी कॉईल आणि ही जी कॉईल आहे दिस कॉईल इज कॉल्ड ॲज सेकंडरी कॉईल. लक्षात घ्या, इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा, फक्त समजून घ्या व्यवस्थित. दिस इज द सेकंडरी कॉईल, दिस इज द प्रायमरी कॉईल, दिस इज द सेकंडरी कॉईल. ह्या कॉईलला जर का तुम्ही हाफ वेव्ह वापरत असेल तर याला जोडलं जाते फक्त एकच डायोड. आता हा डायोडचा सिम्बॉल आहे तुम्हाला माहिती आहे, हा असतो डायोडचा ॲनोड आणि ॲनोड कसा असतो पॉझिटिव्ह, आणि हा आहे डायोडचा कॅथोड आणि कॅथोड कसा असतो निगेटिव्ह. ह्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला. डायोडच्या दोन बायसिंग होत्या, आठवा, फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग. फॉरवर्ड म्हणजे प्लस टू प्लस, मायनस टू मायनस. डायोड काय होते ऑन. फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोडमधून करंट जातो, ठीक आहे. आणि रिव्हर्स बायसिंगमध्ये प्लसला मायनस जोडला जातो, मायनसला प्लस जोडला जातो, डायोड बंद होते आणि डायोडमधून करंट जातो का नाही. डायोडमध्ये करंट किती असतो 0. मग एकच गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड ऑन असते, रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड ऑफ असते. एवढ्या मागच्या गोष्टी, मागच्या चॅप्टरमधल्या गोष्टी ध्यानात ठेवा. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये फक्त सिंगल डायोड जोडले जाते, ठीक आहे. मग आता हे जे आउटपुट आहे हे कशाला तरी तुम्ही लोड रेझिस्टन्सला जोडणार. लोड रेझिस्टन्स म्हणजे तुम्हाला ज्याला काय द्यायचे, मोबाईल असेल, दुसरं काही एखादा बल्ब असेल, एखादी कॉईल असेल, त्याला म्हणतात लोड रेझिस्टन्स, है ना. म्हणजे तुम्ही जे काय चालवता त्याच्यावरती, टी व्ही, मोबाईल, रेडिओ, फॅन, जे काय असेल समजा, त्याला म्हणतात लोड. समजते तुम्हाला. आणि त्याला काही ना काही रेझिस्टन्स असतं म्हणून याला म्हणतात लोड रेझिस्टन्स. RL स्टँड्स फॉर लोड रेझिस्टन्स. समजून घ्या, तुम्हाला जे काही चालवायचं आहे त्या सगळ्याला आपण म्हणत असतो लोड. काय म्हणत असतो लोड. आणि आपण फक्त RL दाखवत असतो इथे, म्हणजे आपण हे व्होल्टेज आता सप्लाय करतो या ठिकाणी. बरं, आता इकडे AC जोडली. सध्या इथे या 2 पॉईंटला सुद्धा AC आलेली आहे. सेकंडरी कॉईलला 9 व्होल्ट किती आलेली AC. ACचा स्ट्रक्चर कसा असतो तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायकल्स या ठिकाणी असतात. ही सायकल्स आहे पॉझिटिव्ह, या ठिकाणी निगेटिव्ह, या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कारण अजून ACचं रूपांतर DC मध्ये झालं नाही. ACचं दुसरं नाव काय सांगितलं मी तुम्हाला, बाय डायरेक्शनल करंट. आणि DCचं दुसरं नाव काय सांगितलं मी तुम्हाला, युनिडायरेक्शनल करंट. आता बघा ACचं रूपांतर DC मध्ये कसं होतं, ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले जेव्हा पॉझिटिव्ह सायकल येते तेव्हा ती इथे येते. मग जेव्हा इथे पॉझिटिव्ह असेल तेव्हा इकडचं टर्मिनल काय असणार आहे निगेटिव्ह, इकडचं टर्मिनल काय असणार आहे निगेटिव्ह. पहिली सायकल कधी ही पॉझिटिव्ह असते, मग इथे पॉझिटिव्ह असेल तर इथे काय असतो निगेटिव्ह. आता डायोडच्या ॲनोडला जर का पॉझिटिव्ह जोडला आणि हा जर निगेटिव्ह इकडून असा इथे जोडला, ॲनोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला निगेटिव्ह. कोणतं बायसिंग आहे, प्लस टू प्लस, मायनस टू मायनस. कोणतं बायसिंग आहे, फॉरवर्ड बायसिंग. आणि फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड काय होते ऑन. त्या बघा ते जंक्शन वगैरे आठवा तुम्ही, जंक्शन होता, इकडे प्लस होते, इकडे मायनस होते, ते सगळे क्रॉस करतात, त्याच्यामुळे त्याच्यामधून करंट जातो. फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड ऑन होते, ह्या डायोडमधून करंट फ्लो व्हायला लागतो. आणि हा करंट कसा फ्लो होतो, प्लस टू मायनस. म्हणजे इकडे काय आहे प्लस, म्हणजे हा करंट असा जातो ह्या डायोडमधून आणि इकडे वापस जातो, म्हणजे करंट फ्लो झाला प्लस टू मायनस. युनिडायरेक्शन, प्लस टू मायनस, ठीक आहे. कोणती सायकल आली होती पॉझिटिव्ह नंतर परत कोणती सायकल येणार आहे या ठिकाणी निगेटिव्ह. पण जेव्हा निगेटिव्ह सायकल येईल इथे, मग जेव्हा इथे निगेटिव्ह सायकल येणार, कारण AC आहे ना, प्लस नंतर मायनस येणारच आहे. म्हणजे इथे प्लस आला नंतर मायनस, कारण मी तुम्हाला काय सांगितलं, करंट एकदा ह्या डायरेक्शनने जातो, एकदा ह्या डायरेक्शनने जातो. जेव्हा ह्या डायरेक्शनने जातो तेव्हा इथे प्लस असेल, जेव्हा ह्या डायरेक्शनने जातो तेव्हा इकडे प्लस असेल. मग इकडे जर प्लस आला तर इथे मायनस येईल. आता पहिली सायकल बघा, सोबत आपण एक आउटपुटचा सुद्धा ग्राफ काढूया. हे आहे तुमची इनपुट वेव्ह. व्हॉट इज दिस, इनपुट वेव्ह. आणि या ठिकाणी आउटपुट. प्लस सायकल आली होती, पॉझिटिव्ह सायकल आली होती, ती इथून पास झाली. आता ही सायकल इथून पास झाली आणि हा जो ग्राफ आहे तो आहे आपल्या आउटपुटचा ग्राफ. हा जो ग्राफ आहे तो आपल्या आउटपुटचा ग्राफ आहे. पास झाली म्हणून हिला मी वरती दाखवतो प्लस, कारण ती रेजिस्टरमधून, कारण हे जे आहे याला म्हणतात VO. O स्टँड्स फॉर आउटपुट व्होल्टेज. O स्टँड्स फॉर आउटपुट व्होल्टेज. मग प्लस सायकल पास झाली. मग आता इथे मायनस आला, इथे प्लस आला. मायनस आला म्हणजे मायनस प्लसला जोडला इथे, आणि इथे जो आहे हा जो कॅथोड प्लसला जोडला गेला, त्याच्यामुळे डायोड कोणत्या बायसिंगमध्ये आली, रिव्हर्स बायसिंगमध्ये. टर्मिनल्स उलटे जोडले गेले, त्याच्यामुळे डायोड रिव्हर्स बायसिंगमध्ये आली. रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड काय असते ऑफ. याच्यामधून करंट जाईल का, नाही. म्हणजे याच्यामधून करंट खाली जाणारच नाही. म्हणजे ह्या निगेटिव्ह सायकलला इथे 0 करंट असेल. किती करंट असेल, 0. परत कोणती सायकल येणार या ठिकाणी, निगेटिव्ह आल्यानंतर पॉझिटिव्ह, म्हणजे ही. पॉझिटिव्ह आल्यानंतर परत डायोड काय होणार, फॉरवर्ड बायस. कोणत्या बायसिंगमध्ये येणार, फॉरवर्ड. म्हणजे इथे प्लस आणि इथे कोणता जोडला जाणार, मायनस. फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड ऑन असते की ऑफ असते, ऑन असते. करंट पास होतो म्हणून तो करंट परत कसा फ्लो होणार, प्लस टू मायनस. म्हणजे हा करंट या ठिकाणी अशा पद्धतीने बाहेर येतो. परत प्लस नंतर कोणती सायकल येते, मायनस. इथे मायनस जोडला जातो, इथे प्लस जोडला जातो. इथे मायनस आणि इथे प्लस जोडल्यामुळे
ठीक आहे. परत डायोड कोणत्या बायसिंगमध्ये येते? रिव्हर्स बायसिंगमध्ये. रिव्हर्स बायसिंगमध्ये असल्यामुळे डायोड बंद होते आणि बंद झाल्यामुळे इथला जो करंट आहे तो किती असतो? 0. परत पॉझिटिव्ह सायकल फॉरवर्ड बायसिंगमध्ये आल्यामुळे या ठिकाणी पास होते. म्हणजे होतं काय सोप्या भाषेमध्ये, पॉझिटिव्ह सायकलला डायोड ऑन होते, ती करंट पास करते. निगेटिव्ह सायकलला डायोड बंद होते, ती करंट पास करत नाही. म्हणजे खालची जी जाणारी वेव्ह आहे ती निगेटिव्ह सायकलला ब्लॉक केल्या जाते. निगेटिव्ह सायकलला खालची वेव्ह दिसते की तुम्हाला? AC मध्ये दोन्ही वेव्ह होत्या, +2 -, -2 प्लस, +2 -, -2 प्लस. पण आता हे जे आउटपुट आहे हे फक्त एकाच डायरेक्शनने जाते. हे जो करंट आहे हा बाय डायरेक्शनल आहे. +2 पण जातोय, -2 प्लस पण जातोय, +2 पण जातोय, -2 प्लस पण जातोय. पण हा जो करंट आहे हा फक्त +2 जातोय. इकडचा करंटच त्याने बंद करून टाकला, म्हणजे दुसरी डायरेक्शनच बंद करून टाकली. मग जेव्हा करंट फक्त एकाच डायरेक्शनने जातो, +2 त्याला आपण कोणता करंट म्हणतो? मी तुम्हाला काय नाव सांगितलं? युनिडायरेक्शनल. आणि युनिडायरेक्शनल करंट म्हणजेच कोणता करंट असतो? डायरेक्ट करंट, म्हणजे DC. आणि हा जो आहे, म्हणून हा इनपुट जो वेव्ह आहे ही इनपुट वेव्हफॉर्म आहे AC वेव्ह आणि आउटपुट वेव्हफॉर्म आहे DC वेव्ह. अशा प्रकारे ACचं रूपांतर DC मध्ये केलं जातं. पण याच्यामध्ये होतं काय? याच्यामध्ये फक्त हाफ वेव्ह बाहेर पास केलेली आहे. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व करता याला, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? फक्त हाफ वेव्ह बाहेर पास केलेली आहे. वेव्ह पूर्ण एवढी असते, ही असते हाफ वेव्ह. हाफ वेव्हच बाहेर आली, हाफ वेव्ह बंद झाली, म्हणून याला नाव दिलं हाफ वेव्ह रेक्टिफायर. काय नाव दिलं याला? हाफ वेव्ह रेक्टिफायर. याच्यामध्ये फक्त हाफ वेव्ह आपण बाहेर पास करतो, दॅट्स वाय इट इज नेम्ड ॲज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. समजतंय तुम्हाला? मग दुसरा जो आहे फुल वेव्ह रेक्टिफायर, त्याच्यामध्ये काय होणार आहे मी तुम्हाला आताच सांगतो. त्याच्यामध्ये काय होतं? प्लस सायकल पण पास होते आणि मायनस सायकल पण +2 पास होते. ते कसं होतं? त्याच्यासाठी 2 डायोड वापरावं लागतात. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये किती डायोड वापरावं लागतात? 2. हाफने काय केलं? एकच डायोड असल्यामुळे एक सायकल पास केली, दुसरी सायकल बंद करून टाकली. पण हे एवढं फायद्याचं नाही आहे, कारण याच्यामध्ये तुमचा करंट लॉस होतोय ना. इथं करंट भेटतोय तुमचा, हा जो करंट आहे हा गॅप पडतोय तुमच्यामध्ये. गॅप जरी पडत असला तो आहे DC. गॅप जरी पडत असला तो आहे DC, म्हणजे +2 जातो. पण हा जास्त फायद्याचा नाही. याच्यामध्ये 50% लॉस होतोय तुमचा. मग 50% लॉस चांगला आहे का? नाही. मग त्याच्यासाठी आपल्याकडे दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये पूर्णच्या पूर्ण वेव्ह +2 पास केल्या जाते. ती कशी केल्या जाते ते सुद्धा आपण आता बघूया. मग अशा प्रकारे देर इज ओनली वन डायोड D1. मग याचे काही तोटे आहेत की हा फक्त हाफ वेव्ह बाहेर पास करतो. फुल वेव्ह रेक्टिफायर दोन्हीच्या दोन्ही वेव्ह बाहेर त्या ठिकाणी पास करतो. चला तर मग आपण बघूया आता या ठिकाणी की फुल वेव्ह रेक्टिफायर कसा काम करतो. आता हे जर तुमच्या व्यवस्थित समजलं असेल तर फुल वेव्ह रेक्टिफायर तुम्हाला लगेच कळून जाईल. अतिशय सोपा आहे. आणि ब्रिज रेक्टिफायर सुद्धा तुम्हाला लगेच कळून जाईल. त्याच्यामध्येही काहीही अवघड नाही आहे. बरं, डायग्राम हीच राहू देऊ आपण, फक्त जे आवश्यक आहे ते चेंज करूया. ठीक आहे. हे प्रायमरी, सेकंडरी, ट्रान्सफॉर्मर सगळं सेम असतं. फक्त ज्या डायोड आहेत एकाच्या ऐवजी 2 वापरल्या जातात. हे स्ट्रक्चर बदलून जातं. हे जे तुमचा जो रेक्टिफायर आहे ना, हां बरं ठीक आहे. इथं एवढं जे काय होतं, एवढा जे काय पार्ट होता इथे, समजा काय होतं इथे डायोड होती ना, हे जे कनेक्शन होतं, हा जो पार्ट आहे ह्या पार्टला काय म्हणायचं मग? रेक्टिफायर. रेक्टिफायर कशाला म्हणायचं? हा जो पार्ट आहे कनेक्शन केलेले, एवढा जो पार्ट आहे, डायोडला रेक्टिफायर म्हणायचं नाही. डायोड जेव्हा जोडल्या जाते अशा पद्धतीने तर त्या सर्किटला म्हणतात रेक्टिफायर. त्याला काय म्हणतात? रेक्टिफायर. लक्षात घ्या. हा जो आहे याला रेक्टिफायरमध्ये नाही घ्यायचं. दिस इज युअर ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं काम वेगळं आहे. ट्रान्सफॉर्मर काय करतो? हाय व्होल्टेजचं रूपांतर लो व्होल्टेजमध्ये करतो. हाय किती? 240चं 240 नाही देऊ शकत आपण याला. मोबाईलला व्होल्टेज कमी लागतात ना. ठीक आहे. हा काय करतो? फक्त हाय व्होल्टेजचं रूपांतर लो व्होल्टेजमध्ये करतो. दिस इज युअर ट्रान्सफॉर्मर. तुम्ही ज्याला DP म्हणता ना, त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात. जे असतात तुमच्या बाहेर, ते मेन लाईनचे व्होल्टेज असतात 11,000 व्होल्ट, त्याला DP जोडले जाते आणि घरामध्ये 240. त्याला DP नाही म्हणत खरं म्हणजे, त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मर. काय म्हणतात? ट्रान्सफॉर्मर. नाही तर मग डायरेक्ट जर व्होल्टेज दिले तर घरातलं सगळं जळून जाईल आणि जबरदस्त शॉक लागतो त्या ठिकाणी. म्हणजे मेन लाईन आपण घरामध्ये वापरूच शकत नाही, त्याला ट्रान्सफॉर्मरच लावावा लागतो. समजते तुम्हाला? पण त्या ट्रान्सफॉर्मरची लाईन सुद्धा घरामध्ये अजून कमी करावी लागते. त्याच्यासाठी परत छोटे छोटे ट्रान्सफॉर्मर असतात. हे सुद्धा तुम्ही गुगलवर टाका की स्ट्रक्चर ऑफ ट्रान्सफॉर्मर, तुम्हाला सगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर बघायला भेटतील. नाही बघायला भेटले तर मला सांगा, मी तुम्हाला फोटोज सेंड करेल की एक्झॅक्टली कोणता आहे. डायोडचे पण टाईप्स आहेत बरेचसे. आता फुल वेव्ह रेक्टिफायरचं स्ट्रक्चर आपण आता बघूया. परत आपल्याला AC to DCच करायचं आहे. प्रश्न बदलून टाकू आपण. प्रश्न बदलला आपला. आता प्रश्न काय होईल? व्हॉट विल बी युअर क्वेश्चन? एक्सप्लेन फुल वेव्ह रेक्टिफायर
पुढचा प्रश्न काय असणार आहे तुमचा, एक्सप्लेन फुल वेव्ह रेक्टिफायर, किंवा असं येईल एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर, किंवा व्हॉट इज फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे ना, अशा प्रकारचा त्याचे काही ॲडव्हान्टेजेस सुद्धा आहे ते सुद्धा आपण नंतर बघूया स्टेप बाय स्टेप. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये पोरांनो वापरतात दोन डायोड. डायोड नंबर 1 विच इज कॉल्ड ॲज D1, डायोड नंबर 2 विच इज कॉल्ड ॲज D2. याला म्हणतात D1, याला म्हणतात D2. समजतंय तुम्हाला, डोक्यात जात आहे का? ठीक आहे. मला खात्री आहे डोक्यात जात असेल. ज्यांच्या डोक्यात जात नाही त्यांनी जरा डोकं जरा वापरायला सुरुवात करा, डोकं ऑन करा, बंद असेल तर बऱ्याच दिवसापासून. त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल रीडिंग. काय करावं लागेल? रीडिंग. थोडंसं टचमध्ये यावं लागेल, रोज काही ना काही अभ्यास वाढवावं लागेल, त्याच्याशिवाय नाही जमणार. ठीक आहे, आता आराम करणं सोडून द्या, अभ्यासाचे दिवस चालू झालेले आहे, नाहीतर नंतर त्रास होईल. बरोबर आहे ना, अभ्यास तर करावाच लागणार आहे, नंतर त्रास होईल नाही केला तर. याच्यामध्ये दोन डायोड वापरतात, एक असते D1 आणि एक असते D2. पहिली कोणती आहे? D1 आणि दुसरी आहे D2. दोघांनाही ॲनोड कॅथोड असतातच. हिचा ॲनोड हा, हिचा कॅथोड हा, हिचा ॲनोड हा, हिचा कॅथोड हा. ॲनोडला प्लस जोडला तर फॉरवर्ड असतो, याला सुद्धा प्लस जोडला तर फॉरवर्ड, याला मायनस जोडला तर रिव्हर्स, याला सुद्धा मायनस जोडला तर. यांचं कनेक्शन कसं असतं ते बघा. ठीक आहे, आता तुम्हाला सेकंडरी कॉइलचं कळलं ना, तर याचं आवश्यकता नाही आहे, हे जरा इथून पुसून टाकतो मी. या ठिकाणी ह्या दोन टर्मिनलला जोडतात एकत्र, याच्यापासून एक सिंगल टर्मिनल तयार करतात, आणि ह्या ट्रान्सफॉर्मरच्या मधातून एक सेंटरमधून एक वायर जोडतात, आणि ती वायर घेतात या ठिकाणी दुसरी वायर. याला म्हणतात रेफरन्स वायर किंवा झिरो वायर. ही मदत असल्यामुळे हिचं व्होल्टेज नेहमी झिरो पकडलं जातं. सेंटरला असतं ना, हे इकडे झिरो, म्हणजे इकडे प्लस असेल तर झिरो हा असतो, आणि इकडे प्लस असेल तरी सुद्धा झिरो हा असतो. हे जे मध्ये जे जोडलेलं आहे, दिस इज कॉल्ड एज सेंटर टॅप. हे जे मध्ये जे कनेक्शन केलेलं आहे ना, दिस कनेक्शन इज कॉल्ड एज सेंटर टॅप. सेंटर टॅप त्याला म्हणतात सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरला शॉर्टकटमध्ये TXR लिहितात. सेंटरला जोडलेला ट्रान्सफॉर्मर म्हणजे सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे ना. एनिवेज, तर ह्या ज्या दोन टर्मिनल्स आहेत त्यांचं एक कनेक्शन घेतात, आणि जो सेंटरचा आहे त्याचं एक कनेक्शन बाहेर घेतात. मग व्यवस्थित चालू आहे? ठीक आहे. या ठिकाणी जे आहे प्लस आणि या ठिकाणी जे आहे हे आहे मायनस. या ठिकाणी परत तुमचा लोड रेजिस्टन्स जोडला जातो. दिस इज कॉल्ड ॲज युअर RL. मग आता होतं काय, आता ते तुम्हाला याच्यामध्ये कळेल व्यवस्थित वेव्हफॉर्ममध्ये. वेव्हफॉर्म सेंटर टॅप कळालं तुम्हाला, हे पुसून टाकतो आणि या ठिकाणी व्यवस्थित वेव्हफॉर्म काढूया आपण. वेव्हफॉर्म काढण्यासाठी आता काही गोष्टी लक्षात घ्या. परत इनपुटची जी वेव्हफॉर्म आहे, अल्टरनेटिंग करंट तसाच असणार आहे. अल्टरनेटिंग करंट काही बदलत नाही या ठिकाणी. DC करंट पण तसाच असतो, फक्त त्याच्यामध्ये काही हाफ वेव्ह असतो, काही फुल वेव्ह असतो. सगळ्यात पहिले AC मध्ये कोणती, आता इथे जो आहे तोच, हे जे इनपुट आहे हे आहे, ही वेव्हफॉर्म मी इथे मोठी करून दाखवली तुम्हाला. इथे सगळ्यात पहिले प्लस येणार, मायनस, परत प्लस मायनस प्लस मायनस प्लस आणि मायनस. ठीक आहे. मग इनपुट आहे, इनपुटला IP म्हणतो आपण, आणि कोणता आहे इनपुट? AC. आता आउटपुट DC आहे की नाही ते बघून त्याच्यानुसार आपण इथे लिहू. मग इनपुटची सायकल या ठिकाणी काढली. सगळ्यात पहिले कोणती सायकल येते? प्लस. कोणती सायकल येते? प्लस. प्लस सायकल आली म्हणजे ही जी डायोड आहे ही कोणत्या बायसिंगमध्ये येणार? प्लस टू प्लस, मायनस टू मायनस जोडला गेला तर. हा जर प्लसला जोडला, ठीक आहे, तर ऑटोमॅटिकली दुसरा मायनसला जोडला जातो, म्हणजे ही कोणत्या बायसिंगमध्ये आली? फॉरवर्ड. आणि इथे मात्र त्यावेळेस काय असतं? निगेटिव्ह. इथे मात्र, इथे जेव्हा प्लस असतो, इथे जेव्हा सायकल प्लस असते तेव्हा इथे काय असतो? निगेटिव्ह. म्हणजे ही कशाला जोडल्या जाणार? मायनसला. म्हणजे ही ऑन होणार, ही बंद होणार, ही ऑन होणार, ही बंद होणार, कारण ही फॉरवर्डमध्ये येणार, ही रिव्हर्समध्ये येणार. ही ऑन होणार म्हणजे हा करंट असा जाणार, हा करंट इकडे जाईल, इकडे नाही येणार, कारण ही बंद आहे. लक्षात घ्या, फक्त एकच चालू आहे, म्हणजे हे कनेक्शन चालू आहे, करंट असा येईल, असा खाली येऊन इथून परत वापस. हा जो करंट आहे हा इकडे वापस नाही येणार, कारण ही डायोड बंद असते. काय असते? बंद असते. समजते तुम्हाला? हा करंट बाहेर जातो, प्लस टू मायनस जातो. कसा फ्लो होतोय? प्लस टू मायनस. कसा फ्लो होतोय? प्लस टू मायनस. म्हणजे ही सायकल जी आहे काय समजते तुम्हाला? ही जी सायकल आली ही आली आउटपुटला, प्लस टू मायनस फ्लो झाली म्हणजे आउटपुटला आली, आणि हे जे आहे हे आहे आपलं आउटपुट व्होल्टेज. DC आहे का नाही ते बघूया आपण. सध्या हा बाय डायरेक्शनल आहे. AC म्हणजेच बाय डायरेक्शनल तर दिसतोच आहे तुम्हाला, पण आता हा कसा असतो बघू. झालं. पॉझिटिव्ह सायकल नंतर कोणती येते? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह सायकल नंतर निगेटिव्ह येते. मग निगेटिव्ह आली म्हणजे काय होतं पोरांनो? म्हणजे निगेटिव्ह वर येणार, पॉझिटिव्ह खाली येणार. त्याच्यामध्ये काय एवढं? निगेटिव्ह आली म्हणजे निगेटिव्ह वर येणार, त्यावेळेस पॉझिटिव्ह खाली येणार. मग हा जर निगेटिव्हला जोडला आणि हा जर पॉझिटिव्हला जोडला तर ही ऑन होणार, ही फॉरवर्डमध्ये येणार, ही रिव्हर्समध्ये येणार, म्हणजे D2 ऑन होणार. यावेळेस कोण ऑन होतं?
यावेळेस D1 ऑन होती, D2 ऑफ होती, बरोबर ना. ह्यावेळेस आता कोण ऑन झालं, D2 ऑन झाली, D1 ऑफ झाली, म्हणजे हा जो करंट आहे प्लसचा असा जाणार, हा वापस जाईल का आता, नाही, हा कारण हे डायोड बंद असणार आहे, हा वापस नाही जाणार, हा परत असा जाणार, हा करंट परत कसा फ्लो होतोय, प्लस टू मायनस फ्लो होतोय, म्हणजे इथून करंट चालला म्हणजे आउटपुटला करंट आला, म्हणून इथं सुद्धा मला सायकल दाखवावं लागेल. मागच्या वेळेस काय झालं होतं, खालचा जो करंट होता तो बंद होता, म्हणून इथे मी 0 दाखवला होता, पण आता मात्र ह्या D2चा करंट सुद्धा तिथून जातोय, म्हणजे आउटपुटला करंट आला. ठीक आहे, मग दुसरी सायकल सुद्धा या ठिकाणी बाहेरून पास झाली, मग परत पॉझिटिव्ह झाल्यानंतर निगेटिव्ह नंतर कोणती सायकल येते, प्लस, आणि इथे मायनस. हा, ह्यावेळेस कोण कोण ऑन झालं होतं, यावेळेस D1 ऑफ झाली होती आणि ऑन कोण झालं होतं, D2 ऑन झाली होती. परत दुसऱ्या वेळेस कोण ऑन होणार, आता D1 ऑन होणार, कारण प्लस वरती गेला, मायनस खाली आला, आणि D2 काय होणार, ऑफ होणार. D1 ऑन होणार म्हणजे करंट वरून जाणार, परत तो करंट प्लस टू मायनस जाणार, म्हणजे इथे येतोय करंट, म्हणजे आउटपुटला करंट आला, आपला आउटपुट आहे ना, म्हणून करंट दाखवतोय. परत ही कोणती सायकल होती, पॉझिटिव्ह आली, परत कोणती सायकल येणार, निगेटिव्ह येणार, म्हणजे वरती कोण जाणार, परत निगेटिव्ह, खाली कोण जाणार, प्लस, म्हणजे D1 काय होणार, बंद, आणि D2 काय होणार, ऑन, म्हणजे हा करंट D2 मधून जाणार, इकडे जाणार नाही कारण हे बंद असेल, हा करंट परत प्लस टू मायनस जातो, आउटपुटला करंट आला प्लस टू मायनस, म्हणजे परत ही सायकल या ठिकाणी बाहेर. प्रत्येक वेळेस तुम्ही जर बघसाल तर हा करंट फक्त कसा फ्लो होतोय, प्लस टू मायनस, कसा फ्लो होतोय, प्लस टू मायनस. कोणत्याही सायकलमध्ये करंट हा मायनस टू प्लस गेला का, नाही गेला, याचा अर्थ काय, हा करंट युनिडायरेक्शनल आहे, याचा अर्थ काय, हा करंट युनिडायरेक्शनल आहे, फक्त प्लस टू मायनसच जातो ना, आणि जो करंट प्लस टू मायनसच जातो आपण त्याला कोणता करंट म्हणतो, डायरेक्ट करंट. कोणता करंट म्हणतो, डायरेक्ट करंट. हा करंट दोन्ही डायरेक्शनने जातोय, म्हणून याला आपण AC म्हणतो. काय म्हणतो, AC. हा बाय डायरेक्शनल आहे, हा कसा आहे, बाय डायरेक्शनल आहे. तर प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने अल्टरनेटली हे सायकल जे आहे हे प्रत्येक व्होल्टेजला बाहेरून पास करते. पूर्ण सायकल बाहेर आलेली आहे, प्लस सुद्धा बाहेर आलेला आहे, मायनस सुद्धा बाहेर आलेला आहे. या ठिकाणी पूर्ण फुल वेव्ह या ठिकाणी ट्रान्सफर झाली, म्हणून याला म्हणतात फुल वेव्ह रेक्टिफायर. व्हॉट दिस इज कॉल्ड ॲज फुल वेव्ह रेक्टिफायर. समजते तुम्हाला. अशा पद्धतीने दिस इज द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. ही जी डायग्राम आहे पेपरमध्ये काढायची बरं का पूर्ण. मग परत या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, आता एवढं समजलेलं आहे तुम्हाला, कोणत्याही मोमेंटला तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, म्हणून काही प्रॉब्लेम नाही. सो दिस इज द स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज रेक्टिफायर. हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो, रेक्टिफायर. काय समजलं तुम्हाला का काहीच नाही समजलं? काय समजलं तुम्हाला? पॉझिटिव्ह सायकलला ही डायोड ऑन होते, त्यावेळेस ही बंद असते, याच्यातून करंट जातो प्लस टू मायनस. निगेटिव्ह सायकलला ही चालू होते, तेव्हा याच्यातून करंट जातो प्लस टू मायनस. परत पुढच्या सायकलला ही ऑन होते, तेव्हा याच्यातून करंट जातो प्लस टू मायनस, हा बाहेर आला. परत निगेटिव्ह सायकलला ही ऑन होते, याच्यातून करंट जातो, पण प्रत्येक करंट हा प्लस टू मायनस जातो. कसा जातो? प्लस टू मायनस. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज DC. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज DC. याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट करंट. पटापट आपल्याला जो आहे या प्रकारे फुल वेव्ह रेक्टिफायरचं जे वर्किंग आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक ब्रिज रेक्टिफायर जो असतो तो किती खतरनाक आहे ते बघा. 4 डायोड वापरतात त्याच्यामध्ये, त्याचं सुद्धा कन्स्ट्रक्शन खूप भारी आहे. महत्त्वाचं काय आहे, फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड ऑन असते, रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड ऑफ असते. फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड काय असते, ऑन, आणि रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड काय असते, ऑफ. एवढी गोष्ट ध्यानात ठेवा. फॉरवर्ड बायसिंगमध्ये डायोड ऑन असते, रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड ऑफ. ह्या प्रिन्सिपलवरच सगळे रेक्टिफायर तयार होतात. मग हा जो तुमचा आहे ब्रिज रेक्टिफायर, हा किती छान आहे आणि थोडासा डोक्याला ताण देणारा पण आहे. बघा हा रेक्टिफिकेशन कसं करतो. ठीक आहे, हा तुमचा ट्रान्सफॉर्मर तर आहेच. आता इकडचं मी तुम्हाला काही सॉकेट वगैरे दाखवत बसत नाही. हे आहे इनपुट व्होल्टेज, हे आहे आउटपुट व्होल्टेज. आता याच्यामध्ये कशा डायोड जोडलेले असतात बघा. याच्यामध्ये 4 डायोड जोडले जातात या ठिकाणी. ब्रिज रेक्टिफायरमध्ये 4 डायोड जोडलेले असतात. एक टर्मिनल वरती जोडलेलं असतं आणि एक टर्मिनल खाली जोडलेलं असतं. आणि या ठिकाणी जे आहेत इथे जोडलेले असतात 4 डायोड्स. आता या डायोड्स कशा जोडलेले असतात बघा. या ठिकाणी भेटतो तुम्हाला पॉझिटिव्ह, आणि इकडच्या ज्या डायोड आहेत या ठिकाणी जम्पिंग करावं लागतं. हा जो टर्मिनल आहे या ठिकाणी भेटतो तुम्हाला निगेटिव्ह, आणि या ठिकाणी जोडला जातो लोड रेझिस्टन्स.
हा आहे तुमचा लोड रेझिस्टन्स. काय समजतंय तुम्हाला ह्याच्यामध्ये? हिला आपण नाव देऊया D1 आणि हिला नाव देऊया D2. हिला नाव देऊया आपण D3 आणि हिला नाव देऊया D4. हा आहे तुमचा इनपुट, म्हणजे या ठिकाणी तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या सायकल चालणार. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या सायकल चालणार. आणि हा आहे तुमचा आउटपुट, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आउटपुटची वेव बघायला भेटेल. ठीक आहे ना? बघा आता काय होतं तर या ठिकाणी हा जो आउटपुट आहे हे ट्रान्सफॉर्मरचं कळतंय तुम्हाला व्यवस्थित. हे आहे AC वेव्ह, हे आहे AC वेव्ह. ब्रिज रेक्टिफायरमध्ये 4 डायोड अशा पद्धतीने जोडतात. ह्या 2 डायोडचे कॅथोड एकमेकांना जोडलेले आहेत आणि ह्या 2 डायोडचे ॲनोड एकमेकांना जोडलेले आहेत. आणि ॲनोडपासून तयार होतो पॉझिटिव्ह टर्मिनल. ठीक आहे, आणि प्लस टू मायनस, पहिला करंट प्लस नाही, याचा जो आहे ठीक आहे, याचे टर्मिनल्स थोडेसे रिव्हर्स होतात. पॉझिटिव्ह खालचा असतो, निगेटिव्ह वरचा असतो. बघू आपण नंतर डिसाईड करूया की प्लस टू मायनस कोणता आहे आणि मायनस टू प्लस कोणता आहे. बरं, आता या ठिकाणी आपण काय दाखवतो? एक इनपुट वेव्ह दाखवत असतो आणि एक दाखवत असतो आउटपुट वेव्ह. मग इनपुट वेव्हसाठी नेहमी आपली ही असते AC वेव्ह. आउटपुट वेव्हचं काय आहे, काय होतंय ते आपण बघूया. सगळ्यात पहिले जेव्हा पॉझिटिव्ह सायकल येते तेव्हा पॉझिटिव्ह सायकल इथं असणार. पॉझिटिव्ह सायकल इथं जोडल्यामुळे हिचा ॲनोड जोडला गेला, हिचा कॅथोड जोडला गेला आहे, म्हणजे ही D1 ऑन होणार. आणि निगेटिव्ह सायकल इथं आल्यामुळे हिचा कॅथोड जोडला गेलेला आहे, म्हणजे ही ऑन होणार. मायनस टू मायनस पाहिजे ना आपल्याला, ही बंद होईल कारण हिच्या ॲनोडला मायनस जोडला आहे. म्हणजे या 2च डायोड ऑन असतील, ह्या 2 डायोड काय असतील बंद, म्हणजे इथलं कनेक्शन बंद असेल. समजते तुम्हाला? प्लस टू प्लस जोडला गेल्यामुळे D1 ऑन होणार. इथे सुद्धा मायनस टू मायनस जोडल्या गेल्यामुळे D2 ऑन होणार. D3 आणि D4 बंद असेल. D3 आणि D4 काय असेल? बंद असेल. मग हा जो करंट आहे हा प्लस टू मायनस म्हणजे असा येतो. हा इकडे जाईल का? नाही, कारण ही बंद आहे सध्या. कशी बंद? हा करंट इकडून असा येतो, असा होऊन या ठिकाणी जातो. हा खालून वर जातो म्हणून प्लस खाली दाखवावं लागेल मला आणि मायनस वर दाखवावं लागेल. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? करंट प्लस टू मायनस जातोय ना. हा करंट इकडे आला, इथपर्यंत आला. आता D4 मधून जाईल का? नाही, D4 बंद आहे. काय सांगितलं मी तुम्हाला? D4 बंद आहे, पण D2 ऑन आहे, तर इकडे येणार आणि असा येऊन परत या ठिकाणी वापस जाणार. कनेक्शन कसं झालं बघा. D1 मधून करंट आला, इकडे नाही गेला कारण D3 बंद आहे. इथून बाहेर आला, इकडे गेला, रेजिस्टरमधून प्लस टू मायनस गेला, इथपर्यंत आला, इकडे नाही गेला कारण D4 बंद आहे. इथून D2 मधून वापस. चलो, प्लस टू मायनस सायकल. आता इथून गेला म्हणजे सायकल आली बाहेर. कशी आली? बाहेर आली या ठिकाणी, प्लस टू मायनस. नंतर लगेच या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी प्लस झाल्यानंतर इथे कोणती सायकल येणार? मायनस सायकल येणार. आणि इथे कोणती सायकल येणार? या ठिकाणी प्लस. इथे कोणती येणार? प्लस. आता इथे मायनस आल्यानंतर या ठिकाणी मायनस जोडला गेला आणि या ठिकाणी परत कोणता जोडला गेला? प्लस. आता काय होतं बघा. आता प्लस इथे जोडल्या गेल्यामुळे ही डायोड चालू होणार आणि ही डायोड चालू होणार. आता कोणते कोणते डायोड चालू होणार आहेत आपल्याकडे? प्लसला प्लस जोडल्या गेल्यामुळे D3 ऑन होणार आणि मायनसला मायनस जोडल्या गेल्यामुळे D4 ऑन होणार. पण ह्या ज्या दोन्ही आहेत ह्या रिव्हर्स बायसिंगमध्ये आहेत, कारण याच्या प्लसला मायनस जोडला म्हणजे ॲनोडला मायनस जोडला आणि याच्या कॅथोडला मायनस जोडला, प्लस जोडला, म्हणून ह्या ज्या 2 आहेत ह्या रिव्हर्स बायसिंगमध्ये आहेत. ह्या बंद आहेत, ह्या 2 ऑन आहेत. आता करंट जो आहे प्लस, ही ऑन असल्यामुळे करंट असा जाणार, या ठिकाणी येणार. परत करंट कसा जातोय? प्लस टू मायनस म्हणजे करंट आला बाहेर. प्लस टू मायनस म्हणजे करंट आला बाहेर. परत करंट इथं येऊन इथपर्यंत आला. आता करंट इकडे नाही जाणार कारण ही डायोड सध्या बंद आहे. करंट इकडे जाईल आणि इथून सरळ कसा जाईल? वापस. काय समजलं तुम्हाला? की ज्या वेळेस पॉझिटिव्ह सायकल असते त्यावेळेस D1 D2 ऑन असतात, करंटला अशा पद्धतीने पास करून नेतात, म्हणजे पॉझिटिव्ह सायकल बाहेर येते. ज्या वेळेस निगेटिव्ह सायकल येते, म्हणजे निगेटिव्ह सायकल आली म्हणजे निगेटिव्ह वरती जातो, पॉझिटिव्ह सायकल खाली येते, त्यावेळेस करंट कसा येतो? इथून D3 मधून जातो, D3 मधून परत तो प्लस टू मायनस जातो आणि D4 मधून वापस जातो. म्हणजे पहिल्या सायकलला D1 आणि D2 ऑन असतात आणि दुसऱ्या सायकलला D3 आणि D4 ऑन असतात. परत तिसऱ्या पॉझिटिव्ह सायकलला कोण ऑन होणार? D1 आणि D2 ऑन होणार आणि परत चौथ्या सायकलला कोण ऑन होणार? D3 आणि D4.
अशा प्रकारे पहिल्या सायकलमध्ये 2 डायोड काम करतात, म्हणजे हाफ सायकलमध्ये बरं का पॉझिटिव्ह, आणि दुसऱ्या सायकलमध्ये 2 डायोड काम करतात. आणि अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस हा करंट कसा जातो, प्लस टू मायनस. कसा जातो, प्लस टू मायनस. मग दॅट्स वाय हा ब्रिज सारखा दिसतो, म्हणून याला म्हणतात ब्रिज रेक्टिफायर. बरं मला एक सांगा, हा जो ट्रान्सफॉर्मर, हा जो रेक्टिफायर आहे, हा फुल वेव्ह रेक्टिफायर आहे की हाफ वेव्ह रेक्टिफायर? काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? अर्धी वेव्ह पास झाली की पूर्ण वेव्ह पास झाली? पूर्ण वेव्ह पास झाली. म्हणजे या ठिकाणी पूर्णची पूर्ण वेव्ह या ठिकाणी बाहेर ट्रान्सफर केल्या गेली. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज फुल वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे हा आहे फुल. समजतंय तुम्हाला? पण तुमच्या सिलेबसमध्ये जो येतो तो काढायचा तुम्ही, तो आपला 2 डायोडवालाच काढायचा. हा फक्त अंडरस्टँडिंग म्हणून ठेवायचं. ठीक आहे. याची प्रॉपर डायग्राम तुम्ही काढायची, व्यवस्थित काढायची, नीटनेटकी. असं तिरपं जे झालेलं आहे, ठीक आहे, याला असं सरळ रेषेमध्ये काढायचं व्यवस्थित जे आहे ते. प्रॉपर डायग्राम तुम्ही काढायची आणि मला ती डायग्राम सेंड करायची. तुम्ही अभ्यास करताय की नाही ते मला कळू द्या. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 3 प्रकारचे रेक्टिफायर्स या लेक्चरमध्ये शिकवले. काय काय सांगितलं मी तुम्हाला? रेक्टिफायर म्हणजे काय? जो एसीचं रूपांतर डीसीमध्ये करतो. रेक्टिफिकेशन म्हणजे काय? एसीचं रूपांतर डीसीमध्ये करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रेक्टिफिकेशन. त्याला काय म्हणतो आपण? रेक्टिफिकेशन. हाफ वेव्ह रेक्टिफायर असतो, एक फुल वेव्ह रेक्टिफायर असतो आणि एक ब्रिज रेक्टिफायर असतो. ब्रिज रेक्टिफायर काही तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरचे काही ॲडव्हान्टेजेस असे आहेत की तो पूर्णची पूर्ण वेव्ह बाहेर ट्रान्सफर करतो. इट ट्रान्सफर्स द टोटल वेव्ह. दुसरी गोष्ट काय आहे? इट सप्लायज मोर करंट. तिसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये हे जे आहेत ना, रिपल्स म्हणतात याला, रिपल्स. हे जे तुमच्या वेव्ज आहेत, रिपल इज लेस. हाफ वेव्हमध्ये काय होतं, पूर्णची पूर्ण जी रिपल होती या ठिकाणी ती गायब होती. म्हणजे हा जो गॅप आहे, रिपल म्हणजे गॅप, याच्यामध्ये रिपल इज लेस. हाफ वेव्हमध्ये रिपल खूप जास्त होत्या, म्हणजे गॅप खूप मोठा होता. असे 2-3 ॲडव्हान्टेजेस लिहायचे की इट ट्रान्सफर द टोटल वेव्स, इट सप्लायज मोर करंट, रिपल फॅक्टर इज लो, म्हणजे त्या वेव्हमधला गॅप कसा आहे, कमी. एक्झाममध्ये येऊ शकतो 2 मार्काला की एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. समजतं तुम्हाला? ठीक आहे. या ठिकाणी मी थांबतोय. रेक्टिफायर, रेक्टिफिकेशन, डायोडचं जे आहे वर्किंग कसं असतं, काय असतं ते आपण याच्यामध्ये बघितलं. तिन्हीच्या तिन्ही डायग्राम व्यवस्थित काढा, प्रॉपरली काढा. प्रत्येक डायग्राम 2-2 वेळा काढा. आपला जे नेहमीचा जो पॅटर्न आहे की आपला जो होमवर्क आहे कसा चालतो की प्रत्येक डायग्राम आपण 2-2 वेळा काढतो. नसं समजलं काही तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा की सर हा मला पॉईंट समजलेला नाही. ठीक आहे, मी तुम्हाला क्लिअरली समजून सांगेल त्या ठिकाणी. 100% मी तुम्हाला त्या ठिकाणी हेल्प करेल. चलो, थँक्यू, बाय.